त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना मिळावं हा हेतू नाही आहे, भांडणं हा हेतू आहे. आणि महारेतर शेड्यूल कास्टचे जे लोक आहेत महाराष्ट्रात त्यांना बीजेपी बरोबर जोडणे असा राजकीय हेतू त्याच्या पाठीमागे आहे. त्यामुळे जे लोक ह्याला बळी पडत आहेत त्या लोकांना काही मिळणार नाही आहे. ते फक्त बीजेपीकडे आकृष्ट करण्याच्या डावपेचात आला आहे आणि त्यांचे डावपेच लक्षात घेऊन ते डावपेच विफल करण्यासाठी मी भूमिका घेत आहे. त्यांना असं वाटते की मी ऑल इंडियाचा प्रेसिडेंट आहे आणि 50 वर्षापासून काम करतो, मला समजत नाही आहे. त्या लोकांना घरी बसून कळते, घरी बसून त्यांना अक्कल आहे असं त्यांना वाटते. मीडिया आणि काळा पैसा हा आम्हाला आमची चळवळ पुढे घेऊन जायला पहिल्या नंबरचा अडथळे हे दोन गोष्टी. त्या रणनीतीचा डावपेच म्हणूनच नरेंद्र मोदी या ओबीसीच्या माणसाला प्रधानमंत्री बनवण्यात आलेला आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. देशभरामध्ये 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झालेल्या आहेत. 5 पैकी 3 राज्यांमध्ये सत्ता बदल झालेला आहे. शिवाय याच 5 राज्यांपैकी 3 राज्य जे आहेत ती भाजपकडे गेलेली आहेत आणि आता देशभरातलं चित्र जर बघितलं तर भाजपकडे 21 ते 22 राज्यांची सरकारं आहेत. शिवाय जनगणनेचं जे काम आहे ते देखील देशभरामध्ये सुरू झालेलं आहे. सेल्फ इन्युमरेशन सुरू झालेलं आहे. फेब्रुवारी 2027 मध्ये ॲक्च्युअल ही जनगणना होईल. ज्या पद्धतीने ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची माग मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडून उपस्थित केली जात होती, राजकीय नेत्यांकडून केली जात होती, सामाजिक संघटनांकडून केली जात होती, परंतु त्या पद्धतीने केंद्र सरकार काय हालचाली करताना दिसत नाहीये. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शिवाय महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये जे अ, ब, क, ड हे जे उपवर्गीकरण आहे त्याला घेऊन जी वेगळी चर्चा सुरू आहे, या सर्वच मुद्द्यांवरती नेमकं बहुजनवादी विचार काय आहे, आंबेडकरवादी विचार काय आहे, कशा पद्धतीने बहुजनवादी विचार या सगळ्या गोष्टींकडे बघतायत हे समजून घेण्यासाठी आपण आज बामसेफ भवन येथे आहोत. आपल्यासोबत बामसेफ भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब आहेत. साहेब, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. 5 राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. तुमचं संघटन पूर्ण देशभर आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील तुमचे कार्यकर्ते आहेत, संघटनेचं जाळं आहे. कशा पद्धतीने बघताय ह्या 5 राज्यांच्या निवडणुकांकडे किंवा ह्या निकालाकडे? हम लोग शुरू से ईवीएम के बारे में हमारी धारणाएं नेगेटिव है और जब तक ईवीएम रहेगा तब तक फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव होगा ऐसा हमें यकीन नहीं है। और उसी संदर्भ में इन राज्यों में जो चुनाव हुआ उसके तरफ हम उसी दृष्टिकोण से देखते हैं कि जब तक ईवीएम रहेगा तब तक फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव नहीं हो सकता. बंगालमध्ये जे सत्ता परिवर्तन झालेलं आहे, हा, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणता येत नाही की त्या ठिकाणी फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका झाल्यात. SIRचा एक मुद्दा त्यामध्ये उपस्थित केला जातोय. 90 लाख वोटर जे आहेत ते त्यांना वोट टाकू दिलं नाही किंवा त्यांना बाहेर काढलं गेलं. त्याचा फायदा भाजपला झाला असं देखील म्हटलं जात आहे. हा, म्हणजे ते योजना बनवूनच तशा पद्धतीची मतं, म्हणजे त्या लोकांना ते भारतातच आहेत परंतु त्यांना बांगलादेशी जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी घोषित केलं पण त्यांना भारताच्या बाहेर पण काढलं नाही. भारतातच आहेत पण त्यांना मतदानाचा अधिकारापासून वंचित केलं आहे. म्हणजे बडा विचित्र बाबी आहेत. तेव्हा जर त्यांना मतदानाचा अधिकार तुम्ही देत नाही आहात आणि जर ते विदेशी आहेत तर ते त्यांना तुम्ही भारतामध्ये कुठल्या आधारावर ठेवता, कशा पद्धतीने ठेवता त्यांना? तेव्हा या संबंधामध्ये काही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून कुठल्या प्रकारचं स्पष्टीकरण किंवा कुठल्या प्रकारचं माहिती देण्यात आलेली आहे असं काही स्पष्ट नाही आहे. आता बंगालमध्ये BJPचं सरकार आलेलं आहे आणि तेही पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं आहे आणि पूर्ण बहुमताचं सरकार आलं असल्यामुळे आता ते त्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय भूमिका घेतात येत्या कालावधीमध्ये लक्षात येईल. म्हणजे ज्या मुद्द्यावर ममता बॅनर्जीवर ते टीका करत होते ज्या संदर्भामध्ये, तशाच प्रकारची भूमिका घेतात की त्यापेक्षा त्या बहुसंख्य म्हणजे ज्या लोकांना मतदान करू दिलेलं नाही त्या संबंधामध्ये ते कुठल्या प्रकारचं स्टँड घेतात ह्या गोष्टी समोर येणार आहेत. आणि त्या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर आम्ही ह्या संबंधामध्ये बंगालमध्ये काय
भूमिका घ्यायची ते त्या सर्व बाबीचा अभ्यास करून घेऊ. बंगालनंतर आपण जर तमिळनाडूमध्ये आलो आहे, तिथे सत्ता परिवर्तन झालेलं आहे. DMK AIDMK म्हणजे 50-60 वर्षांपासून त्यांचे दोघांचीच सत्ता राहिलेली, आलटून पलटून. म्हणजे द्रविड हा एक मुद्दा आहे, तो त्या राजकारणाचा सेंटर पॉईंट होता. TVKमुळे असं वाटतंय का की द्रविड अस्मितेपासून आता तमिळनाडूचं राजकारण जे आहे ते वेगळ्या दिशेला चाललंय किंवा जाईल? असं नाही वाटत. त्याचं कारण असं आहे की बंगालचं जे राजकारण आहे ते पूर्वीसुद्धा फिल्म इंडस्ट्रीतील लोकांच्या आणि तिथले लोकल जे हिरो आहेत त्यांच्या प्रभावातून तिथलं राजकारण वळण घेतं. तमिळनाडू आणि आता जे समोर विजय जो आहे तो सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमधील हिरोच आहे आणि तो सुद्धा फेमस हिरो तिथला आहे. आणि त्यामुळे ते जे जुन्या वळणाचं राजकारण आहे, MG रामचंद्रन झालं, जयललिता झाली, त्यानंतर हे तिसरं उदाहरण आहे. आणि याचं जे काही उदाहरण असताना याच्या बरोबरीनं दुसरा कुठला हिरो नाही आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी बहुमत मिळालं असेल आणि जयललिताची आणि MG रामचंद्रनची जागा त्यांनी भरून काढली असेल. तिथल्या लोकांना तशा पद्धतीचे फिल्म हिरो आवडतात. तशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून त्या निवडणुकाचा रिझल्ट बघायला हवा. अच्छा. नाही, पण एक चर्चा अशी पण आहे की भाजपला तिथे स्वतः काही स्थान मिळवता येत नाही आहे स्वबळावरती. DMK आहे, AIDMK आहे, AIDMKला सोबत घ्यावंच लागतंय. मग अशा वेळी चर्चा अशी आहे की भाजपच्या मदतीनेच TVKचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात प्रचार झाला आणि त्यांनी मोठं पाठबळ त्यांना दिलं, जेणेकरून ह्या दोन राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त एक तिसरा राजकीय पक्ष यावा, जो तुलनेने संपवणं सोपं होईल भाजपला नंतर येत्या काळामध्ये, अशी पण चर्चा आहे. असं जर आपण गृहीत धरलं तर तो जो मुख्यमंत्री सध्या झालेला आहे त्यांनी BJPच्या विरोधामध्ये स्टँड घेतला आहे आणि याबद्दल काँग्रेसच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. कारण त्याच्याजवळ पूर्ण बहुमत नव्हतं. त्याच्याजवळ 108च जागा होत्या आणि त्याला 118 पाहिजे होत्या. जवळपास 10 जागाची त्याला कमतरता होती. मग त्यासाठी ते काँग्रेसनी पण सपोर्ट दिला आहे आणि दुसऱ्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी सुद्धा सपोर्ट दिलेला आहे. त्यावरून आत्ताच्या ह्याच्यावरून तर असं वाटत नाही की त्याचा कल BJPकडं आहे. कारण तामिळनाडूचं जे जनमत आहे ते BJPसाठी अनुकूल नाही आहे. किंवा त्या जनमताच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सध्या तरी कोणी यशस्वी होण्याची शक्यता नाही. DMK आणि AIDMK ह्या दोन पक्षाचं जे काही प्राबल्य आहे त्यामध्ये AIDMK हा MG रामचंद्रनी म्हणजे फिल्म हिरोने उभं केलेला पक्ष आहे. त्याची मतं त्याच्याकडे शिफ्ट झाली असावीच असं दिसून येते. जरा आणखी त्याचे डाटा समोर आलेला नाही आहे की AIDMKची मतं कुठं गेली. असा जर आकडा समोर आला तर मग विश्लेषणामध्ये असं मांडता येईल की हा आकडा त्यांच्याकडे गेला असेल. कुणाकडं? विजयकडे गेला असेल. आणि ते फिल्मी पार्श्वभूमीचेच लोक होते, जयललिता आहे, MG म्हणून त्याचा सपोर्ट वर्ग जो आहे तो फिल्म इंडस्ट्रीच्याच माणसाला लाईक करतो. हा फिल्म इंडस्ट्रीचा माणूस लाईक आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे त्याची मतं गेली असेल याची जास्तीत जास्त शक्यता आहे. कारण पूर्वी असं झालं ज्याच्या पूर्वी झालेला आहे. पण एक महत्त्वपूर्ण मुद्दा काय आहे, सरकार DMKचं होतं आणि MG रामचंद्रनी AIDMK उभा केला होता. DMK करुणानिधीचा पक्ष आणि याचा जो मुलगा स्टालिन होता हा करुणानिधीचा मुलगा आहे. म्हणजे AIDMK हा जो फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांनी उभा केलेला पक्ष आहे तो विरोधामध्ये होता. त्यामुळे त्याची जागा ह्या हिरोने भरून काढली असावी अशी जास्तीत जास्त शक्यता आहे. पण त्याचं विश्लेषण आणखी पेपरामध्ये आलेलं नाही. कारण 2च वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने अगदी सत्तेपर्यंत पोहोचतो, म्हणजे त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या होत आहेत. पण तरी त्याच्या संबंधामध्ये जी थोडी माहिती समोर आलेली आहे की 12 वर्षापासून तो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होता. म्हणजे तो ही तयारीच करत होता. जे डायरेक्ट राजकारणामध्ये येण्याच्या ऐवजी त्यांनी काय केलं आहे
की सामाजिक जीवनामध्ये काम करून सामाजिक कार्य करून त्यांनी आपला आधार पर्यंत मजबूत केला. त्याच्या आधारावर मग पुढं तो राजकारणामध्ये गेला. म्हणजे केवळ 2 वर्षात यशस्वी झाला असं म्हणता येणार नाही. बरोबर. तामिळनाडूनंतर ज्या राज्यामध्ये सत्ता बदल झालेला आहे ते केरळ हे एक राज्य आहे. 50-60 वर्षांच्या कार्यकाळामध्ये केरळमधलं कसं आहे, केरळमध्ये एका पक्षाचं सरकार नाही, पण जे सरकार होतं ते कम्युनिस्टाचं होतं आणि कम्युनिस्टांचे छोटे छोट्या पक्षाचं गठबंधन होतं. LDF म्हणजे लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट, आणि त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये ते सुद्धा गठबंधनच आहे. UDF हां, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट. म्हणजे जेही छोटे छोटे पक्ष एकत्रित करून काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये होते. त्यामुळे कायम त्या ठिकाणी द्विदलीय व्यवस्था आहे. एक तर हे कम्युनिस्टाचा पक्ष जो आहे तो निवडून येतो किंवा त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस युनायटेड फ्रंट निवडून येतो. म्हणजे असं ते द्विदलीय झालेलं आहे तिथली परिस्थिती. त्यामुळे हे काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आता सरकार बनणार, तर ही त्या ठिकाणी आता द्विदलीय सिस्टम डेव्हलप झालेली आहे आणि त्या द्विदलीयमध्ये एक कम्युनिस्ट आहेत आणि एक काँग्रेस आहे. त्याच्यामध्ये BJPला काही फारसं यश मिळवता आलेलं नाही. सेंटरमध्ये जरी ते होते, म्हणजे त्यांचा प्रधानमंत्री असला तरी त्या ठिकाणी फारसं त्यांना यश मिळालं नाही. पण त्यांचे 2 MLA निवडून आलेत, परंतु मत पर्सेंटेजमध्ये काय फरक आहे तो आणखी स्पष्ट झालेला नाही. पण पहिल्यांदाच असं होतं भारतीय राजकारणामध्ये की म्हणजे 50-60 वर्षांच्या राजकारणामध्ये की म्हणजे कुठल्याच राज्यामध्ये किंवा कम्युनिस्टांकडे एकही राज्याची सत्ता आता राहिलेली नाही. बंगालची होती ती 2011 नंतर ममता बॅनर्जी यांनी उलथवून लावली. आता केरळ एक राज्य त्यांच्याकडे होतं, ते देखील राहिलेलं नाही. पण त्या ठिकाणी तेच विरोधी पक्ष आहे, BJP नाही. म्हणजे संभावना आहे की पुढच्या निवडणुकीला ते पुन्हा सरकार बनवू शकतात किंवा विरोधी पक्ष ते असल्यामुळे त्यांना भविष्यामध्ये चान्स आहे. पण बंगालमध्ये लेफ्ट जो आहे त्याची परिस्थिती फारच वाईट आहे. म्हणजे आता त्या ठिकाणी काय झालं आहे की ममता बॅनर्जी म्हणजे काँग्रेसच्या ऐवजी ममता बॅनर्जी झाली. ती काँग्रेसचीच आहे. TMC जी आहे तिच्यामध्ये सुद्धा काँग्रेस शब्द आहे. तृणमूल काँग्रेस आणि याच्या विरोधामध्ये BJP. म्हणजे देशामध्ये काय होऊन राहिलं आहे, काँग्रेस विरुद्ध BJP, BJP विरुद्ध काँग्रेस, असं जवळपास वातावरण तयार होत आहे. आणि यामध्ये काही राज्यामध्ये लोकल जे पक्ष आहेत, जे रिजनल पक्ष, ते रिजनल पक्ष त्याच्यामध्ये प्रभावी ठरत आहेत. पण आता जे काही निवडणुकांचे निकाल आलेले आहेत त्याच्यामध्ये एक तर काँग्रेसला फायदा होतोय किंवा भाजपला फायदा होतोय असंच दिसतंय. क्षेत्रीय दलांना फारसा काय फायदा होताना दिसत नाहीये. तुमचं म्हणणं आहे की क्षेत्रीय दल त्या राज्यामध्ये विरोधी पक्षाची जरी भूमिका निभावत असले तरी फायदा मात्र भाजप किंवा काँग्रेस यांनाच होतोय. हां, असं आपल्याला म्हटलं पाहिजे. पण आता जसं महाराष्ट्रातलं उदाहरण घे, महाराष्ट्रामध्ये BJPचा मुख्यमंत्री आहे, पण BJPचं एकटं गव्हर्नमेंट नाही आहे महाराष्ट्रात सुद्धा, आणि एकट्याच पक्षाला पूर्ण बहुमत नाही मिळालं. त्यांना काही जागा कमी आहेत ना, की पूर्ण बहुमत आहे, कमी आहेत. आणि त्यासाठी त्यांनी शिवसेनेमधून फुटून आलेला जो गट आहे त्याच्या पाठिंब्याने सरकार बनवलं आहे. आणि तिसरा पक्ष शरद पवारच्या पक्षाचा जो अजित पवारचा गुट आहे तो त्याचा, म्हणजे 3 पक्षाचं मिळून सरकार आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा रिजनल पक्ष एक काम करत आहे. म्हणजे BJP बरोबर रिजनल पक्ष काम करत आहेत. तसेच पक्ष काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना पण आहे. शिवसेनाचा मुख्यमंत्री होता, यांच्याच सपोर्टनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनलेला होता. तर तो भविष्यामध्ये सुद्धा रिजनल पक्ष शिवसेना जो आहे तोच राहण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या मदतीनं. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जवळ आहेत. काँग्रेसचे लोक शिवसेनेपासून दूर राहू इच्छितात. राष्ट्रवादी हा जुना काँग्रेस असल्यामुळे त्याच्याबरोबर त्यांना
गठबंधन करायला काही अडचण नाही. व शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे असं ते म्हणतात काँग्रेसवाले, म्हणून ते त्याने त्यांच्याबरोबर जायला हे होत नाही. परंतु पण जेव्हा राष्ट्रवादीबरोबर जातात तेव्हा त्यांच्याबरोबर गठबंधन करून ते वाटचाल चालवली आहे असं दिसते. बरोबर. परंतु आता सध्या भाजपचं जे सरकार आहे ते देशभरातल्या 21-22 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहेत. भाजप हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा ब्राह्मणवादी पक्ष आहे किंवा ब्राह्मणवादी विचारधारा आहे त्यांची. दुसरीकडे तुम्ही बहुजनवादी विचारधारा घेऊन चाललेला आहात. किती चॅलेंजेस वाटतायत भाजपचं जे काय आता वरचं? नाही, त्याच्यामध्ये काँग्रेस विरुद्ध BJP आणि BJP विरुद्ध काँग्रेस यामध्ये दोन बाबी फार महत्त्वपूर्ण भूमिका रोल प्ले करतात. त्या दोन भूमिका काय आहेत? काळा पैसा प्रचंड प्रमाणामध्ये काँग्रेस आणि BJPचे लोक निवडणुकीमध्ये वापरतात. त्यामुळे काळा पैशाचा मुद्दा कधीही BJPवाले उपस्थित करत नाहीत आणि काँग्रेसचे लोकसुद्धा काळ्या पैशाचा मुद्दा उपस्थित करत नाही, कारण दोघंही निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काळा पैसा वापरतात. एक मुद्दा. दुसरा मुद्दा की भारतामध्ये जो मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, ह्या दोनही मीडियामध्ये आयदर ऑर ते BJPचा प्रचार करतात किंवा मग काँग्रेसचा प्रचार करतात आणि तिसऱ्यांना ते प्रचार स्थान देत नाही. देत नाहीत. आणि त्यामुळे दुसऱ्या पक्षांना अडीअडचणी येतात. परंतु त्याही बाबी लक्षात घेऊन, म्हणजे आता ह्यांना काय म्हणतात ते BJPवाले की आता शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिलेलं आहे, म्हणजे असं ते प्रचार करतात. काँग्रेससोबत गेले असल्यामुळे. हां, पण शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिलं हे म्हणणं डावपेचाचा भाग वाटतो. कारण हिंदुत्वाच्या नावावर जे काही मतसंख्या आहे ती मतसंख्या BJPकडे शिफ्ट व्हावी एवढाच त्याच्या पाठीमागचा हेतू आहे, की ज्यांना हिंदुत्वाचं सरकार हवं असेल त्या शिवसेनेच्या लोकांनी BJPकडे यावं, एवढ्या डावपेचाचा तो भाग आहे. तुमच्या समोर काय चॅलेंजेस आहेत देशभरामध्ये? नाही, याच्यामध्ये होतंय काय की मीडिया आणि काळा पैसा हा आम्हाला आमची चळवळ पुढं घेऊन जायला पहिल्या नंबरचा अडथळे हे दोन गोष्टी आहेत, मीडिया आणि काळा पैसा. होतंय काय की आपलं प्रचंड मोठं संघटन आपण आपल्या बळावर उभं करू शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचारसुद्धा करू शकतो. परंतु मीडिया असं शो करते की हे दोनच पक्ष याच्यामध्ये आहेत, लढतीमध्ये दोनच पक्ष आहेत, हे काँग्रेस गठबंधन, BJP. तर जो वाचक वर्ग आहे, बघणारा, TV बघणारा, मग त्यांचं लास्ट अवरमध्ये ओपिनियन बनते की या ठिकाणी काँग्रेस येणार आहे, या ठिकाणी BJP येणार आहे. मग त्या दृष्टिकोनातून ते मतं करतात आणि एखादा तिसरा गट असेल त्याच्याकडं ते संशयानं बघतात, हा BJPला मतदान म्हणजे मदत करत आहे बाहेर राहून, अलिप्त राहून. आणि तसं एक वातावरण काँग्रेस आणि BJPच्या लोकांनी मिळून बनवले आहेत. कम्युनल सेक्युलर, कम्युनल सेक्युलर, म्हणजे मतं ह्या दोन भागामध्ये डिवाईड झाली पाहिजेत. आणि ते तसं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काळा पैसा प्रचारामध्ये त्या कालावधीत खर्च करतात. आणि मीडिया हा मीडियम हा ब्राह्मणबनिया मीडिया आहे, त्यांचेच पत्रकार आहेत, मग ते त्यालाच शो करत राहतात. तेव्हा हे अडथळे आहेत. या अडथळ्याला कांचीरामजींनी मास लेवलवर मोठ्या प्रमाणामध्ये काउंटर केलं होतं. जे मोठ्या मोठ्या रॅल्या, ते लाखो लोकांच्या रॅल्या आयोजित केल्यामुळे मग ते मीडियाला दाखवणं ते भागच पडलं. हां, मग ते दाखवावं लागत होतं त्यांना, त्यांच्या बातम्या दाखवावंच लागत होत्या. नाही दाखवलं तर मग ते लोक त्यांच्या ते वाचक वर्ग जो आहे ते प्रश्न विचारत होते त्यांना आणि काही पेपर बंद करत होते किंवा हे अशा चळवळीसुद्धा चालवल्या जाऊ शकतात, आणि ह्यांचं बघू नका, हे TV बघू नका, हे पेपर वाचू नका. आता इतक्यामध्ये सोशल मीडिया जो आहे
हा सोशल मीडिया हळूहळू म्हणजे गेन करत आहे आणि हळूहळू लोकांचा कल सोशल मीडिया बघण्याकडे वाढत चालला आहे. कारण हे स्टिरिओटाईप बातम्या लेख वगैरे लिहितात त्याच त्या टाईपच्या, म्हणजे 50 वर्षापासून ते एकच टाईप, ते काँग्रेस बी जे पी, तर त्याच्यात आणि ते पत्रकार आणि ते त्याच्याच समाजाचे लोक असतात. तर त्यामुळे ते स्टिरिओटाईप ते काही लोक बघायला किंवा ऐकायला बघत नाहीत. म्हणून लोकांचा कल हळूहळू सोशल मीडियाकडे वळत आहे आणि सोशल मीडिया लोक मोठ्या प्रमाणामध्ये बघत आहेत. तर त्याच्यामध्ये येत्या काही कालावधीमध्ये सोशल मीडिया भारतामध्ये मेजर रोल प्ले करेल. त्यानंतर तिसरी शक्ती रोल प्ले करेल असं दिसते. सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंट प्रत्येक बाबतीमध्ये सेन्सॉरशिप लागू करते. देखील बंद त्याच्या पाठीमागचा हेतूच हा आहे की सोशल मीडियाला जास्त प्रभावी होऊ देणं, म्हणजे एक प्रकारचा जो प्रस्थापित वर्ग आहे भारतातला, मग ते सरकार काँग्रेसचं असो की BJPचं असो, ते दोघं सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये इंडिफरंट आहेत. कारण सोशल मीडियामध्ये त्या दोनही पक्षांवर टीका होत आहे किंवा त्याच्या विरोधामध्ये लिहिलं जात आहे. फ्री आहे ना, तो सोशल मीडिया फ्री आहे. आणि प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया हा पैसेवाल्यांचा मीडिया आहे. त्यामुळे ते एडिटोरियल पॉलिसी तयार करतात आणि त्या चौकटीमध्ये लिहायला सांगतात, कारण त्यांना त्याच्या संबंधात सॅलरी देतात. ते पत्रकार आहेत ना, त्यांचे ते सॅलरी देतात आणि त्यांच्याकडून त्या तसं लिहून घेतात किंवा त्यांना लाईन सांगतात, ह्या लाईनवर तुम्हाला हे करायला हवं. बरं, जनगणनेचा एक मुद्दा आहे जो देशभर आता त्याच्यावर चर्चा सुरू आहे. सेल्फ इन्युमरेशन, म्हणजे स्वतः माहिती भरायची, त्याच्यानंतर एक तो नंबर जनरेट होणार आणि फेब्रुवारी 2027मध्ये ज्यावेळी जनगणनेचे लोक आपल्या घरी येणार त्यावेळी त्यांना तो नंबर द्यायचा, मग ते माहिती व्हेरीफाय करणार. अशा पद्धतीचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. प्रत्यक्षात जनगणना हे फेब्रुवारी 2027मध्ये सुरू होईल. जाती आधारित जनगणना व्हावी हा तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तो मुद्दा लावून धरलेला. अगदी तो मुद्दा रस्त्यावरती तुम्ही उतरलात आणि पुढे तो संसदेमध्ये देखील तो मुद्दा गाजलेला आहे. संसद बंद करण्याची पण वेळ त्यावेळी आली होती. गोपीनाथ मुंडे आणि त्या सगळ्या नेत्यांनी ते केलं होतं. कसं बघताय की ओबीसींसोबत पुन्हा एकदा धोकेबाजी केली जाते, कारण पुन्हा एकदा कास्ट सेन्ससचा मुद्दा त्याच्यामध्ये नाही आहे? हा, ते असं होण्याची जास्तीत जास्त शक्यता यासाठी आहे की त्या रणनीतीचा डावपेच म्हणूनच नरेंद्र मोदी या ओबीसीच्या माणसाला प्रधानमंत्री बनवण्यात आलेला आहे. आणि खरे करते निर्णय घेणारे लोक ब्राह्मण RSSचे ते पडद्याच्या पाठीमागे आहेत. ते निर्णय घेतात, नरेंद्र मोदीच्या नावावर प्रचारात आणतात आणि मग ओबीसीचे लोक असं म्हणतात की नरेंद्र मोदींनी डिसाईड केलेलं आहे. जाती आधारित जनगणना करू असं त्यांनी पूर्वी घोषित केलं होतं, परंतु त्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारच्या हालचाली त्यांच्या नाही आहेत. म्हणजे अगदी राजनाथ सिंग गृहमंत्री होते 2018ला, 19च्या निवडणुकीच्या अगोदर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये त्यांचं स्टेटमेंट आलं होतं की आम्ही जाती आधारित जनगणना करणार, जी 21ला होईल. निवडणुका झाल्या, निवडणुका जिंकल्यानंतर त्यांनी त्याचं नावही काढलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी ओबीसींच्या तोंडाला नाही, त्यांना त्या होम मिनिस्ट्री पदावरून हटवण्यात आलं. मग दुसऱ्याला बनवण्यात आलं. मग तो असं म्हणू शकतो आता मी त्या भागाचं माझी जबाबदारीच नाही आहे. म्हणजे ते प्लान बनवून करतात. ते RSSचेच लोक डिसाईड करतात कोणाला कोणता पोर्टफोलिओ द्यायचा आहे. 2011ची जी जनगणना झाली होती त्यावेळी अगदी म्हणजे तुम्ही रस्त्यावर तर उतरलाच होतात, परंतु त्यासोबतच तुम्ही या जनगणनेच्या पूर्ण प्रक्रियेवरती देखील बहिष्कार टाकला होता. ह्यावेळी काय आंदोलनात्मक भूमिका असेल जर हे कास्ट सेन्सस नाही होत? आता ह्या 23 तारखेला आम्ही केलं ना या संबंधात देशव्यापी आंदोलन केलेलं आहे. 23 एप्रिलला भारत बंद. हो. आणि त्या संबंधामध्ये येत्या आणखी कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार निर्णय घोषित करू. जनगणनेनंतर एक महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला जातोय तो अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की राज्याला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही उपवर्गीकरण करा म्हणून. त्यावरती फडणवीसांचं स्टेटमेंट आहे की आम्ही ते करणार आहोत. तुमचं देखील समर्थन आहे त्या मुद्द्याला. माझा प्रश्न हा आहे की उपवर्गीकरण करणं का गरजेचं आहे आणि त्याने काय फायदा होईल असं वाटतं आपल्याला? ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये सामाजिक न्याय असं बाबासाहेब आंबेडकरांनी शब्दप्रयोग केलेला आहे. आणि प्रशासनामध्ये रिप्रेझेंटेशन
विविध जाती समूहाच्या लोकांना मिळालं तर प्रशासनाचं लोकतांत्रिकरण होऊ नये हे गरजेचं आहे, तरच न्याय मिळू शकते, अन्यथा मिळणार नाही. ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. तेव्हा ते तसं व्हायला पाहिजे. पण ते हे केव्हा होईल? जोपर्यंत हायर एज्युकेशनमध्ये सरकारने पुढाकार घेऊन ज्या जातीच्या लोकांना तुम्ही रिप्रेझेंटेशन देऊ इच्छिता त्या लोकांना, आता समजा उदाहरणार्थ 12वी पास झालेल्या मुलालाच जर बाबू बनवायचं असेल आणि मॅट्रिक पास झालेल्या माणसालाच चपराशी बनवायचं असेल, मग तुम्ही 8वी पास 9वी पास माणसाला बनवणार नाही. तर तुम्ही तर काहीच करून नाही राहिले ना त्यासाठी. म्हणजे जे टर्म्स आहेत, कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये तर कुठलं सैल देऊन नाही राहिलेत तुम्ही. त्याच्यामध्ये कुठलंच तुम्ही रिलॅक्सेशन देऊन नाही राहिलेत. मग त्यांना मिळेल कसं? आणि तुम्ही त्या ठिकाणी जर दिलं ते मिळू शकतं. पण तसं काहीही करत नाही. तसं का करत नाहीत? कारण करणे हा हेतू नाही आहे. ज्या लोकांना रिप्रेझेंटेशन मिळालं नाही त्या लोकांना रिप्रेझेंटेशन देणे हा मूळ मुद्देच नाही. तर रिलॅक्सेशन देऊन ते करता आलं असतं. पण रिलॅक्सेशन देणे हा त्याच्याच वर्गाचा मुद्दा आहे की याच्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता कमी होते. ते त्याला मान्यता देत नाहीत. मग प्रशासनाची कार्यक्षमता कायम टिकवायची असेल तर ते जे शिक्षण आहे किंवा एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये ते ढील द्यायला तयार नाहीत. आणि शिक्षणामध्ये हायर एज्युकेशन आल्याशिवाय ह्या वर्गाला, ह्या जातीच्या लोकांना रिप्रेझेंटेशन कसं मिळेल? त्यासाठी सुद्धा सरकार काही प्रयत्न करतं असं दिसत नाही. म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये शेड्यूल कास्टमध्ये चर्मकार आणि महाराष्ट्रामध्ये महार, यांना सरकार काही एज्युकेशनमध्ये काही रिलॅक्सेशन नाही देत ना. हे त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करत आहे जनरल लोकांबरोबर. जे महाराष्ट्रातली महार आणि नॉर्थ इंडियातले चर्मकार हे त्या ब्राह्मणांबरोबर कॉम्पिटिशन करून IASमध्ये IPSमध्ये येतात. पण त्याच्यामध्ये समजा रिलॅक्सेशन दिलं नाही तर महाराष्ट्रातील महारेतर ज्या जाती आहेत त्या कशा येतील? खास करून महाराष्ट्रामध्ये मातंग जातीच्या लोकांचं ऑब्जेक्शन आहे. मग सरकार त्यांना रिलॅक्सेशन देऊन प्रशासनामध्ये आणू इच्छित असेल तर सरकार असं करू शकते, परंतु सरकार असं करून नाही राहिलंय. उलट सरकार काय करतंय, त्या जातीच्या लोकांना, एकाच जातीचे लोक प्रशासनामध्ये येत आहेत त्यांना त्याच्या विरोधामध्ये भडकवण्याचं काम करते. त्या भडकवण्याचं काम करतात. पण सरकारची इच्छा असेल की त्यांना प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व देणे तर त्यासाठी भडकवणे हा उपाय नाही आहे, तर रिलॅक्सेशन देणे हा उपाय आहे. ते रिलॅक्सेशन देत नाहीत. याचा अर्थ त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना मिळावं हा हेतू नाही आहे, भांडणं हा हेतू आहे. आणि महारेतर शेड्यूल कास्टचे जे लोक आहेत महाराष्ट्रात त्यांना BJP बरोबर जोडणे असा राजकीय हेतू त्याच्या पाठीमागे आहे. त्यामुळे जे लोक ह्याला बळी पडत आहेत त्या लोकांना काहीही मिळणार नाही आहे. ते फक्त BJPकडे आकृष्ट करण्याच्या धावपेचाचा भाग आहे. तुम्ही जी पोस्ट लिहिलीत फेसबुकवरती आणि समर्थन केलं, म्हणजे अगोदरपासूनच तुमची ती भूमिका राहिलेली आहे उपवर्गीकरणाचं समर्थन, परंतु त्या पोस्टच्या खाली मी काही कमेंट्स वाचत होतो तर त्यामध्ये मिश्र पद्धतीच्या कमेंट्स होत्या. काही समर्थनात आहेत, काही विरोधात आहेत. विरोधक जे आहेत तर त्यांचं नावावरून आडनावावरून ते बौद्ध असल्याचं जाणवते महाराष्ट्रातले. तर हे एक वर्ग जो आहे तो विरोधात पण जातोय तुमच्या, असंही दिसतंय. कसं बघता ह्याकडे आणि काय उत्तर आहे त्यांना? नाही, जे लोक ह्याला, मी जी भूमिका घेतलेली आहे की याचं समर्थन केलं पाहिजे, समर्थन केलं तर BJPला फायदा होणार नाही. म्हणजे भांडणं लागणार नाही, भांडणं लावता येणार नाही. आणि विरोध केला तर BJPचा फायदा होतो.
मग जे लोक मला विरोध करत आहेत ते इनडायरेक्टली BJPचा फायदा करत आहेत, RSSचा फायदा करत आहेत. हे त्यांना फारसं समज नसल्यामुळे हे तसं करत आहेत. फारशी त्यांना समज नाही आहे, कारण हा राजकीय डावपेचाचा भाग आहे. ज्यांना साधारण अवेकनिंग नाही, साधारण जागृती नाही, त्यांना डावपेच काय कळतील? आणि त्यांचे डावपेच लक्षात घेऊन ते डावपेच विफल करण्यासाठी मी भूमिका घेत आहे. या वर्गीकरणचा बेस काय, म्हणजे कुठल्या आधारावरती वर्गीकरण होणार? संख्येच्या आधारावरती होणार की त्यांचं रिप्रेझेंटेशन नाही आहे या आधारावरती होणार? हे सरकारने ठरवायचं आहे. आता मी त्याचं समर्थन केलंय. माझं सरकार नाही आहे ना, सरकार आहे. ज्यांचं सरकार आहे ते असं म्हणतात बघ आम्ही करू, तर त्यांनी ते करून दाखवा. मी तर त्याचं समर्थन करून राहिलो. मी यासाठी समर्थन करून राहिलो की जे लोक याच्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये भांडणं लावू इच्छितात ते भांडणं त्यांना लावता येऊ नये. आणि जे लोक मला दोष देत आहेत त्यांनी मला दोष दिल्याने कमीत कमी ते त्यांच्याबरोबर तरी भांडणार नाहीत, माझ्याबरोबर भांडले चालतील. ते नालायक लोक आहेत, ते त्यांना फारशी काय अक्कल नाही आहे, त्यांना समज नाही आहे. त्यांना असं वाटते की मी ऑल इंडियाचं प्रेसिडेंट आहे आणि 50 वर्षापासून काम करतो, मला समजत नाही आहे. त्या लोकांना घरी बसून कळते, घरी बसून त्यांना अक्कल आहे असं त्यांना वाटते. आणि जनगणनेच्या मुद्द्यावरती एक प्रश्न राहून गेला, तो हा की शेड्यूल कास्टमध्ये जे बौद्ध आहेत किंवा आता जे ज्यांना नवबौद्ध म्हटलं जात आहे, तर त्यांनी त्यांची म्हणजे धर्मामध्ये बौद्ध लिहावं आणि जातीच्या कॉलममध्ये महार किंवा जे त्या ज्या जातीतून ते आलेले आहेत त्या जातीचा उल्लेख करावा, अशी देखील एक चर्चा समाज माध्यमावर सोशल मीडियावरती चालू आहे. योग्य वाटतंय तुम्हाला हे करणं की तुम्ही वेगळा काही? नाही, मला ना असं वाटत की जात लिहिलं पाहिजे. मला नाही वाटत जात लिहिलं पाहिजे. का असं? त्याचं कारण असं आहे की आता ज्यापासून तुम्ही मुक्त झालात त्याची शेपटी लावून ठेवण्यात काय अर्थ आहे? ते लोक, महाराष्ट्रातील लोकांना जे बौद्ध आहेत महाराष्ट्रात, सरकारलाही माहीत आहे आणि लोकांनाही माहीत आहे हे बौद्ध कोण आहेत. बौद्ध म्हटलं की ते पुराश्रमीचे कोण आहेत माहीतच आहे लोकांना. महाराष्ट्रात कोणी असं म्हणत नाही की नाही ओबीसीच आहे, असं तर मला कोणी अंधांना आठवत नाही, किंवा म्हणत असतील असं मला काय वाटत नाही. मग त्यांचा एक तर्क असा पण आहे की ह्या ज्या काही रिझर्वेशन वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या मग मिळणार नाहीत जर आपण. पण विश्वनाथ प्रताप सिंगच्या कालावधीमध्ये ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटनी ऑर्डर काढलेले आहेत की बौद्ध हे शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये बौद्ध म्हणून टाकलेलं आहे त्यांनी. मग आता जे नवबौद्ध होत आहेत नवीन, आता जे काही लोक हा तेच ना, तेच नवबौद्ध जे शेड्यूल कास्टमधून कन्वर्ट झालेले नवबौद्ध त्याच लोकांना टाकलं ना विश्वनाथ प्रताप सिंगने शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये. शेड्यूल कास्टची लिस्ट आहे ना एक, त्या लिस्टमध्ये त्यांना टाकलेलं आहे. म्हणजे शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये बौद्धांना टाकलं असल्यामुळे बौद्ध आता ही एक जात पण आहे, बौद्ध हा एक धर्म पण आहे. म्हणजे जे बुद्धिस्ट लोक आहेत ते बौद्ध धर्मी आहेत, पण ते शेड्यूल कास्टच्या लिस्ट असल्यामुळे लिस्टमध्ये त्यांना विश्वनाथ प्रताप सिंगांनी टाकलं असल्यामुळे ते एक जातीच्या रकान्यामध्ये पण आहे. आणि सर्व लोकांना माहीतच आहे बौद्ध म्हणजे कोण, ते न लिहितच माहीत आहे. लिहिलं तर मग काय नुकसान होईल असं वाटतं तुम्हाला, किंवा का लिहू नये? नाही, ती पार्श्वभूमी सोडून दिली ना आता. ज्या म्हणजे धर्मांतराचा हेतू जो आहे त्याच्यामुळे विफल होण्याचा धोका की तुम्ही अजूनही तिच्यातच तिथंच जात. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या गोष्टीसाठी धर्मांतर केलं ते बाबासाहेब काय म्हणत होते की आता हे याची आवश्यकता ह्या जातीला आम्ही सोडलेलं आहे, आता आम्ही बौद्ध आहे, आता माझी कुठलीही जात नाही, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. तर बाबासाहेबांचं जे स्टेटमेंट आहे तेच आमची ती पॉलिसी असली पाहिजे. माझं नाही सांगून राहिलो. बाबासाहेब म्हटलं आता माझी कुठलीही जात नाही, आता मी कुठल्याही जातीचं नाही. तर बौद्ध म्हणून तुम्हाला फॅसिलिटी आहेतच त्या शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगने टाकलं असल्यामुळे. कारण जे बौद्ध धर्मीय झालेले आहेत, कन्वर्ट झालेले आहेत, गावगाड्यामध्ये
त्यांना महार म्हणून जो त्रास होत होता तो बौद्ध म्हणून अजूनही होतो. म्हणजे सामाजिक ही अस्पृश्यता जी आहे ती कायम आहे, बौद्ध म्हणून कायम आहे. म्हणजे महार म्हणून जी होती ती बौद्ध म्हणून पण कायम आहे. नॉर्थ इंडियामध्ये चर्मकार लोकांबरोबर, चर्मकार लोक तिथं बुद्धिस्ट आहेत, त्यांच्याबरोबर तो व्यवहार होतो. महाराष्ट्रामध्ये सध्या राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत विकास लवांडे, त्यांच्यावरती काल शाईफेक झालेले, परवा शाईफेक झाले. शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की वारकरी संप्रदायामध्ये देखील ब्राह्मणवादी मनुवादी लोकांची जी घुसखोर झालेली आहे त्याला घेऊन लवांडे जे आहेत, विकास लवांडे, त्यांनी काय 1-2 स्टेटमेंट केले होते. त्याचा विरोध म्हणून काही वारकरी स्वतःला म्हणतात त्यांनी शाईफेक केली. मुळात प्रश्न हा आहे की ही घुसखोरी झाली आहे का वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मणवादी लोकांची, आणि जर झाली असेल तर त्याला कोण जबाबदार आहे? म्हणजे त्याचं एक जबाबदारी शरद पवारांकडे पण नाही आहे का? नाही, म्हणजे कसं आहे की त्यामध्ये घुसखोरी झालेली आहे. ब्राह्मण हे प्रत्येकच ठिकाणी घुसखोरी करत आहेत आणि ते वारकऱ्यांमध्ये सुद्धा घुसत आहेत. तर त्यात कारण वारकरी जो संप्रदाय आहे तो हा म्हणजे एकदम असा स्पष्ट आहे, तो ब्राह्मण विरोधी आहे. त्यांच्या परंपरा, संस्कार वगैरे सर्व. म्हणजे 1-2 उदाहरणं देऊन सांगितलं तर बरं होईल. म्हणजे ज्या धर्माच्या अनुषंगाने म्हणजे जे हिंदू बनवणाऱ्या लोकांचे जे संस्कार आहेत तर ते वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे संस्कार त्याच्यापासून भिन्न दाखवतात. ते म्हणजे भिन्न संस्कारात गळ्यामध्ये ते गाठी बिठी टाकतात वारकऱ्याची, तुळशीची माळ, हो तुळशीची माळ टाकतात. पुन्हा ते उपवास सुद्धा करत राहतात आणि हप्त्याला काही लोक वाऱ्या करतात. हे ब्राह्मण नाही करत. वारे करण्यासाठी पैदल जावं लागतं. मग पैदल त्यांच्याबरोबर जाण्यासाठी, त्यांचं नेतृत्व करण्यासाठी ब्राह्मणांमधले प्रशिक्षित लोक हा त्रास सहन करू शकतात. म्हणजे RSS मधले त्याच्याबरोबर जाऊन पैदल. सर्वसामान्यपणे ते नाही जात. हो, पण ते काय त्यांचे संस्कार जे आहेत ना ते संस्कार फार थोडेसे म्हणजे हजारो वर्षापासून कायम आहेत. ते त्याच्यामध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विरोध होईल. आणि ते मला वाटते लवांडेचं प्रकरण त्याच्यातून निर्माण झालं असावं. हो, त्याच पद्धतीचे त्यांचे स्टेटमेंट्स होते की हे घुसखोरी झालेली आहे वगैरे असं. नाही, पण ह्याची एक जबाबदारी शरद पवार यांच्याकडे पण नाही का? म्हणजे सत्तेमध्ये, कारण ही घुसखोरी काय आज म्हणजे 2014 पासून झालेली नाही, जेव्हापासून नाही. असं कसं आहे, हे जे वारकरी आहे ना हा एक नेतृत्वहीन वर्ग आहे, मास आहे. नेतृत्व करणारा वर्ग वारकऱ्यांमध्ये किंवा वारकऱ्यांचं एखादं संघटन असलं पाहिजे आणि त्या संघटनेचं नेतृत्व कोणीतरी केलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न व्हायला पाहिजे. म्हणजे ते नेतृत्वामध्ये असं करत आहेत असं काही दिसत नाही. पण त्याच्यामध्ये एवढं निश्चित म्हणजे बहुजन समाजाचा आहे. वारकरी हा बहुजनांचाच असतो, तो ब्राह्मणांचा असत नाही. कारण पंढरपूर हे जे सेंटर आहे हे सेंटर काही ब्राह्मणी नाही आहे. धन्यवाद सर, तुम्ही खूप वेळ दिलात आम्हाला. जेवढी कमिटमेंट केली होती त्यापेक्षा जास्त वेळ दिलात आणि अगदी 5 राज्यांच्या निवडणुकांपासून ते महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायापर्यंत सर्वच विषयांवरती तुम्ही आम्हाला सविस्तरपणे माहिती दिली. त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद. आणि तुम्ही पुन्हा वेळ द्याल अशी आशा आणि अपेक्षा. ठीक आहे, जेव्हा जेव्हा जरूरत असेल तेव्हा तुम्ही येऊ शकता.